6 ते 7 लोकांच्या अंदाजामध्ये चिकन बिर्याणी बनवलेली आहे. एकदम मोकळी, सुटसुटीत, मऊ लुसलुशीत अशी. एक शीत असा भाताचा मोकळा झालेला आहे आणि चिकन पण एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता त्यासाठी सगळ्यात आधी हा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ असा लांब जाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ जो आहे तो न चोळता, म्हणजे हाताने चोळून न घेता, तो 5 ते 6 पाण्याने धुतलेला आहे. त्याचं जेवढं पाणी निघतं, सफेद पाणी निघुसतं तेवढं तो धुतलेला आहे आणि आता स्वच्छ पाणी झालेलं आहे. आता हा तांदूळ फक्त 20च मिनटं भिजत ठेवलेला आहे. 20 मिनटाच्या कमी नाही आणि 20 मिनटाच्या जास्तही नाही असा तांदूळ भिजलेला आहे, भिजत ठेवायचा आहे. आता तांदूळ भिजत आहे तेवढ्या वेळेमध्ये कांदा, आता तांदूळ भिजत टाकायच्या आधीच उभा कापून घेतलेला होता आणि तो हाताने चोळला. त्याला थोडंसं मीठ लावलं आणि लोखंडी जी त्याला तळायची कढई आहे त्या कढईमध्ये हा कांदा तळत ठेवलेला आहे. आता याचा बलिस्ता बनवून घ्यायचा. बलिस्ता इकडं झालेला आहे. बलिस्ता काढून घेतला की डॉप असा होतं. आता इकडं चिकन धुवून घेतलेलं आहे. ते चिकनही 2 ते 3 पाण्याने धुतलं. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये हळद, नॉनव्हेजच्या कुठल्याही गोष्टी असल्या त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हळद थोडीशी जास्त टाकलेली आहे, अँटीबायोटिक असल्यामुळं. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता एक वाटण बनवून घ्यायचं आहे आता चिकनमध्ये टाकायला. त्यासाठी आलं घेतलेलं आहे. जवळजवळ 2 ते 3 तुकडे असे मोठे आलं कापून घेतलं आहे. 5 ते 6 पाकळ्या असा कांड्या लसूण घेतलेला आहे. पुदिना घेतलेला आहे 1 मूठ, थोडीशी 1 मूठ कोथिंबीर. आता हे पाणी टाकून, थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. आता जे वाटण केलेलं आहे ते सगळं या चिकनमध्ये टाकून घेतलं. आता चिकनला हे सगळं वाटण व्यवस्थित लावलं. आता 1 वाटी, छोटी वाटी दही टाकलेलं आहे. आता हा जो बिर्याणी मसाला आहे तो एक 10चं 1 पाऊच होतं ते 1 टाकलं आणि 1 पाऊच साईडला ठेवलेलं आहे. आता हा बलिस्ता थंड झालेला आहे, तळलेला तोही टाकलेला आहे चिकनमध्ये. आता या ठिकाणी 3 मोठे कांदे मी कापलेले बलिस्ता बनवण्यासाठी उभा कांदा कापून घेतला. 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. थोडासा चिकन मसाला तोही टाकलेला 1 चमचा. एक ते 1.5 चमचा धनापूड टाकलेली आहे. आता हे सगळे मसाले या चिकनला व्यवस्थित लावून ठेवलेले आहे. आता धनापूड टाकायची लक्षात नव्हती, पुन्हा धनापूड 1 चमचा टाकलेली आहे. आता हे सगळं हे चिकन पण आता थोड्या वेळ झाकून ठेवलेलं आहे अशा एका साईडला. आता एक मोठं स्टीलचं पातेलं घेतलं, त्याच्यात भात शिजवण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्यामध्ये खडे मसाले आपले चक्रीफूल, दालचिनी, वेलदोडे, लवंग, मिरे, तेजपत्ता, निम्मा कापून घेतलेलं लिंबू, तेल आणि मीठ. आता मीठ याच्यात थोडंसं जास्तच टाकायचं आहे. गोड वेलची, मसाला वेलची, लवंगा 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहे. 6 ते 7 मिरे, 2 ते 3 तेजपत्ता घेतलेला आहे, चक्रीफूल, दालचिनी. आता हे पाणी उकळत आहे तेवढ्या वेळ तिकडं एक मोठा कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता इकडं भाताचं पाणी उकळत आहे आणि इकडं आता चिकन शिजायला टाकायचं आहे. आता इकडं मी 2 मीडियम साईजचे असे आडवे, आपण भाजीला ज्या पद्धतीने कांदे कापतो त्या पद्धतीने कांदा कापून घेतला आता फोडणीसाठी आणि तोही तेलात टाकला. आता इकडं पाण्यालाही उकळी यायला लागलेली आहे. आता याच्यात 3 ते 4 मिरच्या पण त्या मधोमध कापून त्या भाताच्या पाण्यात टाकलेल्या आहे.
आता दोन टोमॅटोची पेस्ट केली होती ती टाकली. कांदा थोडासा लाल झाला, मग 2 टोमॅटोची पेस्ट केली ती टाकली. आता इकडे तांदळाला 20 मिनटं झालेले आहे, पाण्यालाही उकळी आलेली आहे. मग हा जो तांदूळ आहे तो टाकलेला आहे. तेवढ्या वेळेसाठी चिकन शिजवायला जो फोडणी केली ती कांदा टोमॅटोची, तिचा गॅस कमी केलेला आहे, म्हणजे अगदी झटपट अशी आपली बनवून होती. आता याच्यात एक बिर्याणी मसाल्याचा 1 चमचा आधी टाकलेला आहे आणि 1 चमचा आता मसाला टाकल्या लगेचच जे चिकन आपण दही मसाले लावून ठेवलेलं होतं ते चिकन मी यामध्ये टाकून देते आणि 5 ते 6 मिनटं छान असं हलवून व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे. पाणी तर टाकायचं नाहीच आहे, पण काही न घालता व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे झाकण न लावता. चिकननी व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे. आता थोडंसं झाकण ठेवलेलं आहे वाफ दाबण्यासाठी. आता हे जो भात आहे तोही फक्त 50% शिजवलेला आहे. आता इकडं चिकनही शिजत आहे आणि भातही शिजत आलेला आहे. आता इतका शिजवायचा आहे की तांदळाचे सहज असे 2 तुकडे होतील असा हा तांदूळ शिजवलेला आहे. आता हा चाळणीमध्ये हात उपसून घेते भात. आता इकडं चिकनही शिजत आलेलं आहे. बघा एकदम मस्त असं आहे, चिकननी तेल सोडलेलं आहे. एकदम मस्त असा सुगंध येत होता. आता हा भात उपसून घेतलेला आहे, तो काही थंड होऊन दिला नाही, तो लगेच शिजलेला. आता चिकनही 50% शिजवलं आहे, भातही 50% शिजवलं आहे. आता 50%च का शिजवलं ते पाहू आपण पुढं. आता सगळा हा जो भात शिजवलेला आहे तो चिकनमध्ये टाकून दिला. आता सगळा भात टाकल्यानंतर 1 ते 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता गॅस एकदम कमी केलेला आहे. आता हा ॲल्युमिनियमचा जाडबुडाचा कुकर असल्यामुळे मी तवा ठेवलेला नाही आहे, शिट्टीही काढलेली नाही. आता दोन्ही 50% शिजवलेलं आहे. चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता 1 शिट्टी घेतलेली आहे. आता याची वाफ अजिबात काढायची नाही. आणि बघा अशा पद्धतीने तांदूळ असा थोडासा वाकडा झालेला आहे, म्हणजे तांदूळ आपला 100% शिजलेला आहे. तांदूळ शिजलेला तर आहेच, पण एकदम मोकळी सुटसुटीत अशी एक शीतनाशीत अशी ही आपली बिर्याणी बनवून झालेली आहे. आणि चिकनही एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे.